जाऊ दिले. मागसी तू प्राण आता तेही तुला देऊ आम्ही. घे जरा पाहून तेही हसून देऊ आम्ही. थोर विभूती कदाचित अशाच तऱ्हेने मृत्यूला सामोऱ्या जातात. थोर सिने कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, परवीन बाबी, अमरीश पुरीजी, आपल्या गोमंतकातील नामवंत नाट्यलेखक आणि दिग्दर्शक दिलीप कुमार नाईक, युवा गायक सौरभ सावकार आणि अमेय पडते, या सर्वांना आम्हा कला साधकांची भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वांनी 1 मिनिट स्तब्धता पाळून यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती. धन्यवाद. ललित कलांच्या हृदय संगमी स्वागत सुर हे जागती. सरस्वतीच्या वेळेमधला नाद संस्कार भारती. कोकण प्रांताच्या गोवा विभागाने आयोजित केलेल्या या कला साधक संगमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. या आनंद सोहळ्याची सुरुवात करूया संस्कार भारती गीताच्या नृत्याविष्काराने.
भारतीच्या बाल कलाकारांनी सादर केलेल्या या अप्रतिम अशा नृत्याविष्काराने कार्यक्रमाची नांदी झालेली आहे। संस्कार भारतीचे गोवा विभाग प्रमुख श्रीयुत देवीदास आमोणकर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या महनीय पाहुण्यांना व्यासपीठावर घेऊन यावं। माननीय श्रीयुत राजदत्तजी, संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय जगदीश पालजी, कोकण प्रांत महामंत्री श्रीयुत रवी बेडेकर, संस्कार भारतीच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष नटवर्य माननीय श्रीयुत प्रभाकर पंत पणशीकर, गोवा विभागाचे अध्यक्ष पंडित प्रसाद सावकार, श्रोते हो, सध्या गोव्याच्या राजकीय क्षेत्रात जी उलथापालथ चाललेली आहे त्याचा परिणाम म्हणून आज निमंत्रित केलेली राजकीय क्षेत्रातली व्यक्ती पोचू शकत नाही, तेव्हा आपणा सर्वांच्या परवानगीने आम्ही कार्यक्रम पुढे नेत आहोत। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, सभागृहातील इतर महनीय व्यक्ती आणि उपस्थित श्रोते हो, आपणा सर्वांचा पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत। श्रोते हो, आम्ही भारतीय कलेचे उपासक आहोत। आपल्या अनंत संस्कृतीमध्ये अंगभूत असलेल्या सौंदर्याचे दर्शन आपणास अनेकविध कलामधून घडत असते आणि कलाविष्काराच्या माध्यमाने आपण सारेजण हा प्रवास नकळत एकत्रितपणे करत आहोत। सोहळ्याच्या आरंभी प्रास्ताविक करण्यासाठी येत आहेत संस्कार भारतीचे गोवा विभाग प्रमुख श्री देवीदास आमोणकर। गोवा विभागाच्या कला साधक संगमाच्या या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून उपस्थित सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक माननीय राजदत्तजी, कोकण प्रांताचे अध्यक्ष नटसम्राट माननीय प्रभाकर पणशीकरजी, संस्कार भारती कोकण प्रांताचे संरक्षक पंडित प्रसाद सावकार, अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय जगदीश पालजी, कोकण प्रांत महामंत्री श्री रवींद्र बेडेकरजी, या कलासाधक संगमाच्या उद्घाटन प्रसंगी आणि या कलासाधक संगमासाठी उपस्थित राहण्यासाठी म्हणून संस्कार भारतीचे अखिल भारतीय भूअलंकरण सहप्रमुख डॉक्टर काजरेकर, डॉक्टर श्री रविदेव, मुकुंदराव कुलकर्णी, डॉक्टर देगलूरकर अखिल भारतीय प्राचीन कला विभाग प्रमुख, दीपक ओकजी, या चित्रकला आजच्या या कलासाधक संगमाच्या चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून उपस्थित प्राचार्य दत्ता नावेलकरजी, सर्व कलासाधक आणि रसिक बंधू भगिनींनो, कलाकार हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। निरभ्र निळ्या आकाशामध्ये जर आपल्याला पुनवेचा चंद्र दिसला नाही, त्याचं दुधाळ चांदणं जर आपल्यावर उधळलं गेलं नाही, तर आपलं जीवन ज्याप्रमाणे बनेल तसंच काहीतरी कलाक्षेत्राचं असतं। कलाक्षेत्रामधून जे दुधाळ चांदणं जनमानसावर उधळण्यात येतं, त्याच्यातून आपल्याला एक आनंद, उल्हास, उत्साह प्राप्त होत असतो आणि म्हणूनच हा जो समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, त्यांनी आपलं आविष्कार जो लोकांसमोर सादर करतो तो सुसंस्कारित असला पाहिजे, जेणेकरून समाज सुसंस्कारित होईल, असं एक ध्येय ठेवून अखिल भारतीय स्तरावर काम करणारी संस्कार भारती ही संघटना आहे। या संघटनेचं मूळ गोव्यामध्ये गेल्या 9 वर्षापूर्वी धरलं। नारळी पौर्णिमेला पंडित प्रसाद सावकार यांच्या मुलाखतीनेच संस्कार भारतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, पण तत्पूर्वी संस्कार भारतीची ओळख ही गोव्यातील रसिकांना व्हावी, कलाकारांना, कलासाधकांना व्हावी,
यासाठी म्हणून सर्वात प्रथम जो प्रवास आणि सर्वात प्रथम जो जाहीर कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय राजदत्तजी हे आज आपल्याला इथं उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांचं गोवा संस्कार भारतीतर्फे मी इथं हार्दिक स्वागत करतो. गेल्या 8-9 वर्षामध्ये संस्कार भारतीचं कार्य गोव्यात वाढत आहे. परंतु सुदैवानं की दुर्दैवानं संस्कार भारती म्हणजे रांगोळी आणि रांगोळी म्हणजे संस्कार भारती अशा प्रकारचं एक समीकरण सर्वांच्या डोक्यामध्ये होऊन बसलंय. परंतु संस्कार भारतीचं कार्य फक्त रांगोळीपुरतं मर्यादित नाही आहे. त्याहूनही जास्ती म्हणजे विविध कलांना स्पर्श करणारं, विविध कलाकारांना, विविध वयोगटातल्या कलाकारांना स्पर्श करणारं असं हे व्यापक कार्य आहे. त्यासंबंधी अधिक माहिती मी देणार नाही, कारण या 3 दिवसाच्या विभाग कला साधक संगमामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह होणार आहे. परंतु या सगळ्या कलांना स्पर्श आपण करतो याचं कुठंतरी एक मोठ्या स्वरूपामध्ये दर्शन हे गोव्यातील कलाकार रसिकांना व्हावं आणि संस्कार भारती जरा मोठ्या आवाजानं बोलावी या हेतूने या कला साधक संगमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. संस्कार भारतीचा अशा प्रकारचे कला साधक संगम हे प्रांत स्तरावर यापूर्वी होते. गेल्या वर्षीच डोंबिवलीला कोकण प्रांताचा म्हणजे गुजरात ते गोवा ही जी कोकण बेल्ट आहे या सगळ्या कोकण प्रांताचा एक मोठा कला साधक संगम हा डोंबिवली येथे झाला होता. आणि अशा प्रकारचा कला साधक संगम हा गोव्यामध्ये विभागाचा व्हावा अशी इच्छा त्यावेळेलाच गोव्यातील कलाकारांच्या मनामध्ये जागृत झाली आणि विभाग स्तरावरती होणारा हा संस्कार भारतीचा पहिलाच कला साधक संगम आहे आणि तो घडवून आणण्याचा मान संस्कार भारती गोवाला मिळालेला आहे. याचा मला खूप आनंद वाटतो. या कला साधक संगमाच्या निमित्तानं उपस्थितांचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि या कला साधक संगमाचा जो हेतू आहे तो परिपूर्ण व्हावा आणि त्यासाठी आपला सतत असाच पाठिंबा लाभावा किंबहुना तो वृद्धिंगत व्हावा अशी आपल्या चरणी एक नम्र विनंती करून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आता होणार आहे. त्यासाठी उत्तर गोवा प्रमुख श्री प्रसन्न बर्वे यांना मी निमंत्रित करते. मी प्रसन्न बर्वे आपणा सर्व उपस्थितांचं एकदा स्वागत करतो. आज गोवा विभागाचा, गोवा राज्याचा पहिला कला साधक संगम संपन्न होत आहे. ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय राजदत्तजी. अनेक वर्ष चित्रपट दिग्दर्शनाचं काम ते करत आहेत. आपणा सर्वांना ते सुपरिचित आहेत. दत्ताजींचं नाव मुळातलं दत्ता मायाळू म्हणजे राजाभाऊ परांजपे हे त्यांचे गुरु. त्यांच्याकडनं यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले आणि आपल्या गुरूंचं नाव आपल्या नावाबरोबर जोडावं असं म्हणून दत्तातलं दत्त आणि राजाभाऊ परांजपेतलं राजातलं राज असं म्हणून राजदत्त असं नाव, या नावानं ते सुपरिचित आहेत. यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचे 14 प्रथम पुरस्कार, 4 राष्ट्रपती पदकं, फिल्मफेअर अवॉर्ड्स 2, आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये 5 वेळा चित्रपटांच्या महोत्सवामध्ये सहभाग, गोट्या, टिळक आगरकर, वीर सावरकर अशा अनेक मालिका यांनी दिग्दर्शित केलेल्या आहेत. या मालिका देशभर प्रसिद्ध झालेल्या आहेत. मुळात पत्रकारिता हा मूळचा व्यवसाय किंवा मूळ पत्रकारितेमधून आलेले दैनिक भारत
पुणे, तरुण भारत अशा दैनिकांमधनं लेखन, मुलांचं मासिक चांदोबा यासारख्या मासिकातनं लेखन, गोवा मुक्ती आंदोलनाचे सैनिक म्हणजे दत्ताजींचा गोव्याशी असलेला संपर्क किंवा संबंध हा किती जुना आहे हे याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल. असे आपले संस्कार भारतीचे उपाध्यक्ष असलेले श्रीमान माननीय राजदत्तजी, सध्याचे कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. आपल्या व्यस्त काळातून संस्कार भारतीसाठी महिन्यातून 15 दिवस आपलं कार्य देत असतात. अशा गुरुतुल्य व्यक्तींचं आज उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि मनीषा बोरकर हिला विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपले सन्माननीय पाहुणे माननीय श्री जगदीश पालजी, संस्कार भारतीचे संस्थापक सदस्य, संस्कार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून 1990 पासून 2002 पर्यंत राष्ट्रीय महामंत्री म्हणून जबाबदारी, सध्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. स्वदेशी जागरण मंच संचालन समितीचे, राष्ट्रीय संचालन समितीचे सदस्य आहेत. 1990 पासून संघाचे पूर्णकालीन सदस्य आणि विद्याभारतीचेही ते सदस्य होते. असे आपले सन्माननीय पाहुणे श्रीमान माननीय जगदीश पालजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते विद्यालीलाचारी. अध्यक्ष नटवर्य प्रभाकर पंत पणशीकरजी, गोव्याचे सुपुत्र, आपणा सर्वांना सुपरिचित असलेले तो मी नव्हेच, अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू सारखी अनेक नाटकं, गाजलेली नाटकं आणि गोमंतकीयांना तर हे विशेष करून सांगण्याची काही गरज नाही. अशा नाटकांमधनं चांगल्या भूमिका वठवलेले आपले नटसम्राट, नाट्यसंपदा ही त्यांची स्वतःची नाट्य कंपनी, गेली 50 वर्ष नाटकामध्ये आयुष्य घालवलेले असे आपले प्रांताचे महामंत्री श्रीमान माननीय अध्यक्ष प्रभाकर पंत पणशीकरजी यांचं स्वागत करते दर्शना तळावकर. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेल. आणि एक गोव्याचे सुपुत्र गुरुवर्य, त्यांनी अवघ आयुष्य संगीत रंगभूमीला अर्पण केलं आहे असे श्रीमान पंडित प्रसाद सावकारजी, गोमंतकाचे सुपुत्र आहेत. संगीत ह्या आपल्या वडिलांकडनं प्रथम शिकले, नंतर पंडित नारायणराव व्यास, पंडित गोविंदराव अग्नी, पंडित निवृत्ती गोवा सरनाईक अध्यक्ष अशी संस्कार भारतीची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यांचं स्वागत करेल सौ जया सावंत. जया सावंत यांनी कृपया आपल्या माननीय अध्यक्षांचं स्वागत करावं. आपले प्रांत महामंत्री गेले 2-4 दिवस आणि गेले अनेक महिने कला साधक संगम होतोय असं म्हटल्यानंतर आमच्या मागं आधारस्तंभ कसे सारखे उभं राहिलेले असे आपले प्रांत महामंत्री रवी बेडेकरजी. हे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, व्यवसायानं इंटेरियर डेकोरेटर आहेत
आणि संघाचे स्वयंसेवक आहेत. आखातामधनंही यांचे दौरे झालेले आहेत. असे आपले रवी बेडेकरजी यांचं स्वागत करते दीपाचारी. पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे माननीय रवी बेडेकरजींचं. आपले विभाग प्रमुख देविदास शंकर आमोणकर, आपणा सर्व गोमंतकीयांना यांच्या नाट्य दिग्दर्शनामधनं सुपरिचित असलेले असे नाट्य दिग्दर्शक. पणजीमध्ये वास्तव्य आहे, भविष्यनिधी कार्यालयामध्ये नोकरी. रुद्रेश्वर पणजी नावाची एक नाट्यसंस्था आहे, तिचे संस्थापक अध्यक्ष आणि आता मार्गदर्शक आहेत. यंदा JC तर्फे राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. राजनाट्य स्पर्धेतनं 108 बक्षिसं मिळवून राजनाट्य स्पर्धेतनं निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि तेवढा वेळ संस्कार भारतीसाठी देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. आंतरप्रमुख म्हणून त्यांच्यावर संस्कार भारतीची जबाबदारी आहे. असे आपले घरचेच विभाग प्रमुख देविदास आमोणकर यांचं स्वागत करते क्षमाचारी. पुष्पगुच्छ दास प्रमुखांचं देविदास आमोणकर. या सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्व गोमंतकीय कलाकार, कार्यकर्ते आणि रसिक मित्रांचं स्वागत करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. ह्याचं उद्घाटन होईल. आजचे उद्घाटक सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक माननीय राजदत्तजी आणि माननीय जगदीश पालजी, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून आजच्या या सोहळ्याचं भारतीच्या विविध उद्दिष्टांचे दीप तेवत ठेवणार आहोत. सारे मंगलमय होण्यासाठी, प्रकाशमय होण्यासाठी. असं तो इथे ठेवणाऱ्या प्रत्येक ज्योतीबरोबर सर्वांच्या जीवनातही संस्कारमय प्रकाश येवो अशी सदिच्छा बाळगूया. भारतीय संस्कृतीचं प्रतीक आणि मानचिन्ह असलेला हा दीप प्रज्वलित झाला की वातावरण सुमंगल होण्यास दुसरे काही न लागेल. मंगलमय अशा वातावरणात दीप प्रज्वलित झालेला आहे आणि नटराज पूजनही होत आहे. माननीय श्री प्रभाकर पंत पणशीकर, माननीय श्री रवींद्र बेडेकर, गोवा संस्कार भारतीचे अध्यक्ष पंडित प्रसाद सावकार, गोवा विपूजन चाललेलं आहे.